म्हणून तेव्हा नेतृत्वाचे जे निकष हल्ली इंग्लंड अमेरिकेमध्ये मानसशास्त्राचे अभ्यासक आज बारकाईनं पाहतात, त्यातल्या अनेकांनी हे मान्य केले की आम्हाला अभिप्रेत असणारं आदर्श नेतृत्व, उत्तुंग नेतृत्व हे शिवाजी महाराजांचं नेतृत्व मानावं लागेल, की आम्हाला त्या नेतृत्वामध्ये ही सगळी लक्षणं दिसत आहेत. हा खरा महाराजांचा मोठेपणा आहे की हे नेतृत्व इतकं लोकविलक्षण होतं की ह्या सगळ्या अटींची पूर्तता आहे. नेता हा नीतिमान असला पाहिजे, दिलेल्या शब्दाला जागणारा असला पाहिजे, अनुयायांच्यावरती प्रेम करणारा असला पाहिजे, त्याचं जीवनविषयक तत्वज्ञान निसंदिग्ध असलं पाहिजे, त्याच्याविषयी लोकांच्या मनात विकल्प नसला पाहिजे, एवढा तो विश्वास पात्र असला पाहिजे. ह्याच्यावर खूप आम्ही विद्यापीठाच्या परीक्षेत 2-2 प्रश्न विचारतो. फार महत्त्वाचा भाग आहे, पण शिकवला जात नसेल तर काही इलाज नाही. तेही एक पुन्हा वेगळं नेतृत्वच आहे. म्हणून नेतृत्वाचे प्रकारभेद मानलेले आहेत की जसं धर्माच्या क्षेत्रात एक वेगळं नेतृत्व आहे, एका विशिष्ट संदर्भामध्ये तुम्ही नेतृत्व करता, राजकारणात नेतृत्व आहे, घरामध्ये आपले वडील कुटुंबाचं नेतृत्व करतात, गावामध्ये वडीलधारे पाटील किंवा सरपंच गावाचं नेतृत्व करतात, तसं तालुक्याचं, प्रदेशाचं, समाजाचं, राष्ट्राचं नेतृत्व असे नेतृत्वाचे विविध प्रकार आहेत. तसं धर्मक्षेत्रामध्ये सुद्धा एक नेतृत्व हा प्रकार आहे. हल्ली खरी अडचण काय निर्माण झाली आहे माहीत आहे? ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही नेतृत्व करणं हे संयुक्तिक ठरेल त्या क्षेत्रापुरतंच तुमचं नेतृत्व हे मर्यादित राहिलं पाहिजे. डॉक्टर भाभा हे शास्त्रज्ञांचं नेतृत्व करू शकतील, जयंत नारळीकर हे गणिती लोकांचं नेतृत्व करू शकतील, तेव्हा या नेतृत्वाला सुद्धा मर्यादा आहेत हे त्या त्या क्षेत्रातल्या नेत्यांना कळलं पाहिजे. आपल्या देशात असं घडतं की धर्माच्या क्षेत्रात ज्यांनी नेतृत्व करायचं ते राजकारणात मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतात. ही नेतृत्वाची आणि भूमिकांची गफलत असते असं माझं मत आहे. की ही कशासाठी करायची? भीमसेन जोशींनी गायनाच्या क्षेत्रामध्ये नेतृत्व केलं हे चालण्यासारखं आहे, पण कुस्तीच्या फडात जर ते नेतृत्व करू लागले तर त्यांचं गाणं एकदम बंद पडेल. म्हणून नेत्याला आपलं क्षेत्र हे निवडता आलं पाहिजे आणि त्याच्या नेतृत्वामध्ये एक अनुरूपता असली पाहिजे. त्या शिवाजी महाराजांना आपल्या नेतृत्वाच्या कक्षा, नेतृत्वाची भूमी आणि एकूण सारा परीघ आणि मर्यादा या सर्व गोष्टींचं भान होतं. म्हणून शिवाजी महाराजांनी आपली कार्यकक्षा सोडून इतरत्र नेतृत्व करण्याचा मिथ्या प्रयत्न कधीही केला नाही. चिंचवडचे मोरया गोसावी हे जर तिथे विशिष्ट प्रकारे प्रवचन करत असतील तर महाराज मध्ये पडून काही त्यांना मार्गदर्शन करत नव्हते की तुम्ही प्रवचन या पद्धतीनं करा, एखादा माईक बसवा वगैरे. ते तुमचं तुम्ही पहा. म्हणजे ज्याचं काम त्यानं त्याच्या तत्परतेनं करावं हीच महाराजांची अपेक्षा होती. आणि म्हणून महाराजांचं नेतृत्व हे एका अर्थानं राजकीयच नेतृत्व होतं, सामाजिक नेतृत्व होतं. धर्माला स्थैर्य प्राप्त व्हावं किंवा धर्माच्या अनुयायांना, उपासकांना एक शाश्वती लाभावी एवढाच धर्माचा विचार महाराजांनी केला होता. याच्या पलीकडे शेवटी अगदी हटातटानं जटा राखणं किंवा घटपटाच्या लटपटी करणं यात महाराज कधीही उतरले नाहीत. कारण धर्माच्या नावाखाली आपल्याकडे बरंच काही काही घडलेलं आहे. एकादशीच्या दिवशी काय खावं असं जर महाराजांना कोणी विचारलं असतं, महाराजांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं नसतं. हे तुमचं तुम्ही बघून घ्या, तुम्ही काय खावं हे मी काय सांगावं वगैरे. पण कुठले तरी स्वामी तुम्ही गाठलेत तर ते सांगतील, किंवा साधारणपणे चांगली खिचडी करावी, तुपाची फोडणी द्यावी, त्यातली निम्मी तरी गुरुला द्यावी आणि उरलेली निम्मी सगळ्यांनी विभागून खावी. कळलं का? तेव्हा महाराजांनी नको त्या गोष्टीमध्ये कधी लक्ष घातलं नाही. बघ ठीक आहे, मुलाचं लग्न केलेलं आहे पण सून नांदतच नाही, काय करावं महाराज? आता हा प्रश्न खाजगी आहे, हा तुमचा तुम्ही सोडवायचा आहे, आम्ही त्याच्यात लक्ष घालण्याचं काही कारण नाही. म्हणून नेत्यांनी सुद्धा कुठं लक्ष घालायचं नाही हे त्यांना कळलं पाहिजे. महाराजांना ते कळत होतं म्हणून त्यांचं नेतृत्व टिकलं. नाहीतर बरं तुमच्याकडे काय भानगडी तुमच्या गावात ताबडतोब सांगा मला. महाराज गावातल्या भानगडीत लक्ष घालत नव्हते. हे राज्य महाराष्ट्राचं आहे आणि ते शेवटी टिकावं वाढावं यासाठी त्यांना प्रयत्नशील राहणं गरजेचं होतं, ते करीत होते. आणि म्हणून आदर्श नेता म्हणूनही त्यांच्या ठाई विपुल गुणवत्ता होती. फक्त काही दुर्दैव म्हणतात ते महाराजांच्या वाट्याला आलं होतं. त्यांच्या या सगळ्या व्यापात त्यांना संभाजी महाराजांकडं पुरेसं लक्ष देता आलं नाही. संभाजी महाराज अत्यंत बुद्धिमान होते, पराक्रमी होते, ईर्ष्या असणारे होते, जिद्दीचे होते, पण त्यांचं संवर्धन करण्यामध्ये
जिजाबाई महाराजांनी खूप असं प्रयत्न केले, पण खुद्द शिवाजी महाराजांना तेवढंच लक्ष देता आलं नाही. हा त्यांच्या दुर्भाग्याचा भाग म्हणायचा. वेळच मिळत नाही. जसं आता आम्ही बाहेर व्याख्यानं देतो आणि घरी गेल्यानंतर नातू 8वीचं गणित विचारतो आणि आमची तयारी नसते आणि मग आम्ही सांगतो की हे गणित मला जरा पाहावं लागेल, आणखी मग तुला समजावून द्यावं लागेल. तर तो कधी कधी म्हणतो, मग इतकी व्याख्यानं देता कशाला जर हे गणित सुटत नसेल तर. आजोबा म्हणून घेता आणि 8वीचं गणित मला समजावून देऊ शकत नाही, तेव्हा बाकीचे लोक वेडेच म्हटले पाहिजेत. तर त्याचं म्हणणं बरोबर आहे. अहो, घरातली कामं उरकत नाहीत आणि बाहेर जाऊन जगाच्या कल्याणाच्या गोष्टी करायच्या. माणसं बिचारी अडचणीत असतात, अवघडलेली असतात, दिवस उन्हाळ्याचे असतात, घरात वारा नसतो म्हणून सभास्थानी येतात, हे ओळखून तुम्हाला बोलण्याची संधी देतात. हे ध्यानात यायला नको का? आणि खरंच आम्हा लोकांच्या हे लक्षात येत नाही. परंतु शिवाजी महाराजांनी म्हणून नेतृत्वाच्या मर्यादांचं कधी उल्लंघन केलं नाही. पण तरीही पुन्हा मोठ्या माणसांच्या जीवनामध्ये दुःख असतं, शल्य असतं, उणिवा असतात, हे लक्षात ठेवा. असं चुकून समजू नका की अगदी त्यांची जीवनाची वाट ही इथून तिथून सरळ आहे, मुळीच नाही. शिवाजी महाराजांना जेव्हा मोगलांशी तह करावा लागला, कल्पना करा, आग्र्याला जावं लागलं, ही काय आनंदाची गोष्ट होती का? मग शेवटी अनेक मोहरे इरेला पडले तरी सुद्धा जयसिंहाची, दिलेरखानाची सेना थोपवणं आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी घातलेला धुमाकूळ आवरणं, हे आपल्या आवाक्या बाहेरचं आहे. आपलं सैन्यबळ अपुरं आहे हे महाराजांच्या लक्षात आलं. आणि नाईलाजानं, दुर्दैवानं, अगदी शेवटी चातुर्याचा भाग म्हणून शिवाजी महाराजांनी माघार घेतली, पुरंदरचा तह केला आणि 23 किल्ले शत्रूच्या ताब्यात दिले. सिंहगडाच्या किल्ल्या स्वतः महाराजांनी शत्रूच्या हवाली केल्या आणि फक्त 10-11 किल्ले जेमतेम त्यांच्याकडे राहिले. यात काय आनंद होता का? मग शेवटी हा निर्णय त्यांना घ्यावा लागला आणि हे किल्ले शत्रूला द्यावे लागले. मनाशी विचार होता की आपण परत कधीतरी बळ बांधून एकवटून ते घेऊ. मग जो तह केला त्यामध्ये मोगलांची मनसबदारी पत्करावी लागली, म्हणजे मोगलांची चाकरीच पत्करावी लागली. पण महाराजांनी ही मनसबदारी आपल्या मुलाच्या नावाने घेतली. 8.5 वर्षाचा संभाजी, त्याला त्या करारनाम्यावरती सही करायला सांगितलं की तू मोगलांचा मनसबदार हो, आपल्या घरात कोणीतरी होणं आवश्यक आहे. आणि हा बाल संभाजी मोगलांचा मनसबदार झाला. ही माघार होती. मग शेवटी महाराजांना या मुलाला बरोबर घेऊन औरंगजेबाचा वाढदिवस जो आग्र्याला साजरा होणार होता त्यासाठी जावं लागलं. त्याच्यापूर्वी पन्हाळगड हा मला वाटतं आदिलशहाकडून जिंकून घेण्यासाठी त्यांना स्वतः पन्हाळगडावरती जावं लागलं चाल करून, आणि बरोबर नेताजी पालकरांना घ्यावं लागलं, आणि त्यामध्ये महाराजांना यश आलं नाही. याही गोष्टी आहेत. म्हणजे इतिहासामध्ये किती माणसाला सहन करावं लागतं, सोसावं लागतं, माघार किती घ्यावी लागते, किती जखमा शरीराला आणि किती मनाला होतात, हे बारकाईनं बघितलं पाहिजे. म्हणजे जो पन्हाळा एकेकाळी त्यांच्या ताब्यात होता तो शेवटी मोगलांच्या वतीनं विजापूरकरांकडून घेण्यासाठी नेताजी पालकराला घेऊन शिवाजी महाराजांना मोगलांच्या आज्ञेनं जावं लागलं होतं. हे कटुसत्यही आपणाला अभ्यासावं लागेल. त्यावेळी महाराजांना काय वाटलं असेल, म्हणजे केवढी मानहानी होती. पण थोड्या काळासाठी हेही सहन करावं लागणार आहे. तेव्हा ज्याला समाजकारण, राजकारण करायचं असतं त्यांना बऱ्याच गोष्टी सहन कराव्या लागतात, हे देखील कळलं पाहिजे. शिवाजी महाराजांना ते कळत होतं म्हणून ते गेले होते. पण त्यातलाही पुन्हा एक दुर्भाग्याचा क्षण असा की नेताजी थोडा उशिरा पोहोचला. एका विशिष्ट क्षणी वेळी त्यांनी यायला पाहिजे होतं. काही 1 तासा 2 तासांचा फरक पडला आणि त्यामुळं ती लढाई यशस्वी झाली नाही. तेव्हा महाराज नेताजीवर रागावले आणि म्हणाले, सेनापती, तुम्ही विलंब केल्यामुळं शेवटी आपणालाच हा पराभव पत्करावा लागतोय. यावर नेताजी, तोही माणूसच होता, तो महाराजांच्यावर रागावला. कधी उलट न बोलणारा नेताजी महाराजांना म्हणाला, महाराज, तुम्ही मला आता सेनापती कशाला म्हणता? तुम्ही राजे राहिला नाहीत, मी सेनापती उरलो नाही, माझ्यावर रागावून उपयोग नाही, असं तो म्हणाला. आणि शेवटी तो महाराजांना सोडून चालता झाला. महाराज, आता झाला हा अपमान शत्रूकडून, त्यानंतर तुमच्याकडून नको हे जिणं, म्हणून नेताजी मराठ्यांना सोडून पहिल्यांदा विजापूरला गेला. मग पुढे आदिलशहाला सोडून मोगलांना जाऊन मिळाला. आश्चर्य वाटे, नेताजी पालकर मोगलांकडे गेला, मोगलांनी त्यांचं धर्मांतर घडवलं आणि त्याला मोहम्मद कुली खान हे नाव दिलं आणि वायव्य सरहद्दीकडे पाठवलं. हा नेताजीचा इतिहास आहे.
पण शेवटी हा नेताजी कधीतरी पश्चाताप पावला आणि शेवटी देशांतर वेशांतर करीत महाराजांच्या जवळ आला. महाराजांचे पाय धरून म्हणाला, महाराज क्षमा करा आणि मला स्वधर्मात आणि स्वराज्यात पुन्हा घ्या. महाराजांनी त्या क्षणी त्याला क्षमा केली आणि पुन्हा आपल्यामध्ये सामावून घेतलं. पण तथाकथित काही पंडित होते, त्यांनी सांगितलं, महाराज एकदा धर्मांतर केल्यानंतर शुद्धीकरण होत नाही. आपल्या धर्मग्रंथात शुद्धीकरणाचा विचार कुठेही सांगितला नाही. परस्पर नेताजीला तुम्ही हिंदू धर्मात घेणं हे धर्माला सोडून होईल. तेव्हा महाराजांनी सांगितलं, खबरदार, तुम्ही आणि तुमचा धर्म तुमच्या जवळ ठेवा. धर्माचं वाट चुकलेलं लेकरू त्या धर्माला परत जर घेता येत नसेल तर तो धर्मच नव्हे असं माझं मत आहे. आणि म्हणून त्यांनी नेताजीला पुन्हा जवळ केलं. आता इथे हा माणूस चिंतनशील होता, नाहीतर हे शक्य होतं का मला सांगा. महाराज हा विचारवंत, पण नेताजीनं रुसून जाणं मनाला किती लागलं असेल. ह्या यातना त्यांना माहिती. हे नेताजीच्या बाबतीत घडलं. आणि पुढे प्रतापराव गुर्जरांच्या बाबतीत काय घडलं. बहिलोल खान हा खरं क्रमांक 1चा शत्रू, परंतु तो शेवटी प्रतापराव गुर्जरांनी त्याच्यावर चाल केल्यानंतर तो पराभूत झाला. त्यानं याचना केली की मला निदान पळ तरी काढून जाऊ द्यात. आणि त्याला धर्मवाट दिली की ठीक आहे बुवा, लढत नाहीस, पळून जात असतील तर जा. पण महाराजांना हे जेव्हा कळलं की प्रतापराव गुर्जरांनी बहिलोल खानाला हाती आला असताना सोडला, तेव्हा महाराज त्यांना एवढंच म्हणाले, प्रतापराव, शत्रू सोडून दिलात, तुम्हाला युद्धनीती कळत नाही. शेवटी बहिलोल खानाला अंकित करेपर्यंत, कारत करेपर्यंत, ठार करेपर्यंत मला तोंड दाखवू नका, असं महाराज प्रतापराव गुर्जरांना म्हणाले. आणि ते ऐकल्यानंतर या माणसाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. कशाला जगायचं आपण, म्हणून घोड्यावर प्रतापराव आणि त्यांचे 5-6 सांगाती वेडात दौडले वीर मराठे सात, ते सगळे बहिलोल खानाच्या भर छावणीवर तुटून पडले. माणसं बरोबर नाहीत, सैन्य बरोबर नाहीत, बेभान झालेले, रागानं लालबंद झालेले की फडशा पाडतो आणि त्याचा मुर्दा पाडूनच परत येतो, या ईर्ष्येनं ते गेले. पण एवढ्या मोठ्या सैन्य तळावरती आत घुसल्यानंतर 7 लोकांचा शेवटी परामर्श घेणं त्याला अवघड होतं का. अगदी तोफेचे गोळे शिरावेत तसे आत शिरले, पण घायाळ होऊन ते तिथं खाली पडले. प्रतापराव गेले. महाराजांना अतिशय वाईट वाटलं की आपण बोललो प्रतापरावाला, आणि रागाच्या भरात तो निघूनही गेला आणि आपण त्याला कायमचे मुकलो, पारखे झालो. महाराजांनी आपल्या जवळच्या अगदी कारभाऱ्यांना सूचना दिल्या की ही दुर्घटना घडली आहे, आता शेवटी हिचं क्षालन झालं पाहिजे. आपल्या पावलांनी महाराज प्रतापरावच्या घरी गेले. त्यांची मुलगी लग्नाची होती. पुढे जाऊन एवढंच म्हणाले, बाळ, वडील गेले असं तुला वाटत असेल, पण माझी सून म्हणून तू माझ्या घरात आता येशील, एवढंच तू लक्षात ठेव. शेवटी मुलाबाळांचा सांभाळ करणं हे माझं ब्रीद, तुझं लग्न माझ्या मुलाशी लागेल. आता ही तयारी दाखवणं ही काही साधी गोष्ट आहे का, कल्पना करा तुम्ही. म्हणजे इतका विचार कोणी करणार नाही. तो म्हणेल का वा लढणं त्याचं काम होतं, पहिल्यांदाच तो चुकला होता म्हणून मी ते बोललो, माझं तरी काय चुकलं, मी त्याला म्हणालो मारायचं होतं त्याला, कशाला अर्ध्या सोडायचं वगैरे. हे आमचं बोलणंही असंच असतं. म्हणजे आचार्य आत्रे सुद्धा एकदा म्हणाले होते की आजकालची जर माणसं असती किंवा तानाजी आणि शिवाजी, तर त्यांचा कल्पित संवाद त्यांनी साहित्य संमेलनात एकदा सांगितला की शिवाजी महाराज तानाजीला म्हणाले असते, काय तानाजी कसं काय, बरं आहे ना, बरं झालं, बऱ्याच दिवसांनी भेटतोय, ये बैस, चहा घेणार का, कॉफी वगैरे. मग त्यानंतर ठीक आहे, बरं दुसरं काही काम काय नाही महाराज, जरा लग्न घरी काढलं होतं वगैरे. अरे पण माझं पण एक महत्त्वाचं काम आहे, करशील का. होय म्हण, मग मी तुला सांगतो. तो होय म्हणतो. तो म्हणतो तो ते पलीकडं काहीतरी उंच उंच डोंगर दिसतोय ना, बरं आहे बघ, काहीतरी वाटतं तिकडं जावं आपण, ते जाऊन घेतोस का तेवढा. तर तानाजी विचारतो किंवा उद्या सकाळी घेतला तर चालेल का महाराज, इतर काही कामं आहेत घरची वगैरे ती करतो आणि जातो. तर ही असं खेळीमेळीच्या वातावरणात इतिहास घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांनी इतिहासाचा खेळखंडोबाच केला असता. म्हणजे खऱ्या अर्थानं इतिहास हा आपल्याला खरं समजत नाही अशी आज परिस्थिती आहे. कारण इतिहास हा काही सहजी घडला नाही. म्हणजे घडवणाऱ्यांनी घडवला, मागे जे राहिले त्यांनी बुडवला म्हणायला हरकत नाही. पण या संदर्भामध्ये एक मनोरंजक आख्यायिका फक्त सांगतो, मनोरंजकच आहे ती, पण निदान इतिहासाच्या तासाला हे घडायला काहीच हरकत नाही. कुठले तरी शाळेचे परीक्षक इतिहासाच्या तासाला एका वर्गात गेले आणि चाललाच होता तो पाठ विचारात घेऊन. मुलाला त्याने विचारलं, काय रे दिल्लीचं तख्त कोणी फोडलं. एका मुलाकडे त्याने रोखून पाहिलं, त्या पोराला घाम फुटला. ते म्हणाला, मी फोडलं नाही.
कळलं का? आता सोडलं नाही. महाराजांनी शिक्षकाकडे पाहिलं, अरे मी विचारतोय कारण हे पोर सांगताय काय. शिक्षक म्हणाल ते चांगल्या घरचं पोर आहे आणि हे असल्या भानगडीत ते म्हणाले कधीही पडणार नाही. ते आता शेवटी मुख्याध्यापकांकडे ते परीक्षा केली की अहो हे शाळेत तुमच्यात चाललंय काय, विना अनुदान म्हणजे किती असावं ज्ञान. कळलं का? तेव्हा तर ते मुख्याध्यापकी तयारी ते म्हणाले हे पहा, हा छडीचा वापर बंद पडल्यापासून हा प्रकार घडला. जरा तुम्ही मला छडी हातात घ्यायची परवानगी द्या, एकेका काढून कबूल करून घेतो. कुणी दिल्लीची तख्त फोडले ते वगैरे. तर शेवटी या परीक्षकांनी वर शाळा खात्याकडे दाद मागितली, वरपर्यंत अगदी पत्रव्यवहार केला. ताबडतोब पत्र आलं, फुटलेल्या तख्ताचा प्रथम पंचनामा करून घ्या. कळलं का? आणि उरलेली जबाबदारी BNC PWD वगैरे यांच्यावरती होती. शेवटी ह्या शाळा तपासणीसाठी परीक्षकांनी वरिष्ठांना पत्र पाठवलं की मला आता काही दिवस हक्काची रजा द्या, एका वेड्याच्या इस्पितळात मुक्कामाला जाण्याचा माझा विचार आहे. तर आता मनोरंजनार्थ निर्माण केलेली कथा असेल, पण असं व्हायला काही हरकत नाही असं वाटतं, कारण सगळंच संक्षिप्त आणि आटोपशीर पद्धतीनं चाललंय. तेव्हा हा इतिहास, हे गड, ही माणसं, ही जिद्द, ही निष्ठा, ही तत्व, हा धर्म, हे निशाण, या सगळ्या गोष्टी मुलांना समजायला नकोत का? म्हणून नीतिमत्ता घडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत असं मुख्यमंत्री जेव्हा म्हणाले, तेव्हा कदाचित त्यांच्या मनात हाच विचार असेल की हे खरं खरं चरित्र विद्यार्थ्यांना समजावून द्यावं. तेव्हा शिवाजी महाराजांच्या जीवनात काही दुर्धर प्रसंग आल्याचंही मी आपल्याला सांगितलं की काही मानहानीचे प्रसंग होते. शेवटी शिवाजी महाराजांना आग्र्याला जावं लागलं. आता हे तर सगळ्यांना माहिती आहे. आग्र्याला गेल्यानंतर ते बंदिवान झाले, त्यांच्या निवासस्थानाला वेढा टाकण्यात आला, हेही आपणाला माहिती आहे. ते 2-2.5 महिने कसे गेले असतील. बरोबर हा संभाजी होता आणि संभाजी रात्रीच्या वेळी झोपायला वडिलांच्या जवळ जायचा, विचारायचा, आबासाहेब आपण किती काळ इथे राहणार आहोत. महाराज समजावून देत होते, पडता काळ आहे, वातावरण अनिश्चित आहे, बाहेर जाणं गरजेचं आहे, मलाही हे कळतंय, पण सामर्थ्य नाही आपल्याजवळ, जरा थांबलं पाहिजे, सबुरीनं घेतलं पाहिजे. त्या पोराला कळत होतं, 8.5 वर्षाचा संभाजी, त्याला राजकारण समजत होतं. 18व्या वर्षी मतदानाचा हक्क द्यायचा किंवा नाही हा विचारच करण्याचं कारण नाही. संभाजीला त्या वयात सुद्धा ते समजत होते. मग शेवटी बाहेर पडण्याचा मार्ग कोणता? तर शिवाजी महाराजांनी शेवटी आपली बुद्धिमत्ता पणाला लावली. औरंगजेबाचा विचार एक होता की शिवाजी महाराजांना मोगली सैन्याचं नेतृत्व द्यायचं, बरोबर काही मराठी ठेवायचे, वायव्य सरहद्दीकडे न्यायचं आणि हद्दी बाहेर गेल्यानंतर त्यांचा वध करायचा. हा डाव अगदी ठरलेला होता. महाराजांच्या काही हितचिंतकांनी त्यांना सांगितलं की महाराज, शेवटी तुम्हाला आता महाराष्ट्रात परत जाता येणार नाही. इकडे येताना जिजाबाई महाराजांना त्यांनी साकडं घातलं आणि सांगितलंही होतं की आम्ही आता मृत्यूच्या जबड्यामध्ये जाणार आहोत, परत येऊ किंवा नाही. राज्याचा सांभाळ मासाहेब आपणाला करावा लागेल. आणि कारभारांना सांगितलं की माझ्या आईच्या आज्ञेत राहा आणि राज्यकारभार पहा, मी परत येईनच असं नाही, संभाजीही माझ्याबरोबर आहे, म्हणजे वारसदार सुद्धा माझ्याबरोबरच आहे. आणि एवढ्या निर्धारानं महाराज तिथं गेले आणि तिथं ते अडकून पडले. बाहेर तर पडलं पाहिजे हे कळत होतं, पण पडायचं कसं म्हणून, आणि त्यातही पुन्हा वायव्य सरहद्दीकडे जावं लागणार आणि मृत्युमुखी पडावं लागणार हे कळल्यानंतर त्वरा केली पाहिजे हे महाराजांच्या लक्षात आलं. म्हणून त्यांनी औरंगजेबाला एक पत्र पाठवलं की मला उपरती प्राप्त झालेली आहे, आता नर्मदेच्या, गंगेच्या, ब्रह्मपुत्रेच्या तीरावर जावं आणि काही जप तप करीत बसावं असं वाटतंय, तेव्हा मला आपण तेवढी मोकळीक द्यावं. औरंगजेबानं ती दिली नाही. कुणीतरी त्याला सांगितलं, हा शिवाजी जर तपाला बसला तर तुमचं राज्य आणखी धोक्यात येईल, अडकून पडलाय तेच बरं आहे, तप कशाला करण्याची संधी देता. तेव्हा तिथेही विरोध झाला. शिवाजी महाराजांनी दुसरा पवित्रा घेतला की शेवटी आपण मला तीही संधी देणार नसाल तर माझ्याबरोबर आलेल्या सैनिकांचा काय अपराध आहे, त्याला मुलं बाळ आहेत, त्यांना आपल्या घरी परत जाऊ द्या. तेव्हा त्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली आणि औरंगजेबाला आनंद झाला की वा वा वा, यांना परत जायचं, म्हणजे आता तर महाराज काय एकटेच, ते आणि त्यांचं पोर, म्हणून सगळ्या सैनिकांना परवाने देण्यात आले. पण आतून कोणी कुठे थांबायचं याच्या सूचना देण्यात आल्या. 2 घोडेस्वार इथे, 3 तिथे, टप्प्याटप्प्यावर कसं थांबायचं ही सगळी योजना शिवाजी महाराजांनी आखून ठेवली होती. काय नवल आहे, महाराजांचा भूगोल किती तयारीचा असेल कल्पना करा. नाही तर आपल्याला इथून कुठलं गाव किती कोसावर आहे सांगता येत नाही. आहे एवढं सांगतो हे सुद्धा खूप आहे.
तर शिवाजी महाराजांना ही सगळी वाट माहीत होती आणि त्यांनी सैनिकांना तशा सूचना दिल्या होत्या. आणि नंतर मग ते विचार करत होते की आता सैन्य गेलं आहे, आपण एकाकी आहोत, आता आपण आजारी पडायला हरकत नाही. म्हणून त्यांनी शेवटी आजाराचा बहाणा केला की आजारी आहे, बरंच वाटत नाही. मग कुणीतरी जे 4-2 सेवक होते ते बाहेर जाऊन सांगायचे, आज जरा ताप वाढलेला होता, अंग ठणकत होतं, आज काही जेवलेच नाहीत महाराज. आणि ह्या बातम्या त्यांनी प्रसृत करायला सुरुवात केली आणि सगळ्यांना खरं वाटायला लागलं की आता आजारी पडली. हवाही अशी सवय नाही इतक्या उन्हाळ्याची, त्यातून माठातलं पाणी एखाद्याला मानवतच असं नाही. आणि काय घरची आठवण येत असेल, असू द्या थोडं पांघरुण जास्त घाला, असेही सांगणारी माणसं होती. पण पांघरुणाच्या खाली लपलेलं सूर्यबिंब हे शेवटी आभाळाचा विचार करीत होतं हे कोणाच्या लक्षात येत नव्हते. तेव्हा महाराज असं पडूनच होते आणि बादशाही मनातून निश्चिंत होता. आणि अशा स्थितीमध्ये त्या संभाजीला समजावून देणं किती अवघड होतं हे सांगा, की आता आपणाला कौशल्यानं बाहेर पडायचं. अगदी कसं ते समजावून देतो तुम्हाला या गर्दीतूनच, पण एकदम जरा गावाबाहेर जावं लागणार. संभाजीला हे सगळं समजत होतं, त्याची समज चांगली होती की बाहेर जायचं आहे, तयारी करायची, असं नाहीतर हातपाय कापतायत, मध्येच जर पकडलं कुणी तर, पोलिसांनी शिट्टी वाजवली तर, मग काय करायचं काय वगैरे काही नाही. शांतपणे आपण वाट काढीत राहायचं. मग ही जी समज, ही जी आढळता, ही एक काही निश्चलता ही संभाजीजवळ सुद्धा होती. नाहीतर शिवाजी महाराजांना सुद्धा काय वाटलं असेल की आता पुढं काय होईल. मग असं म्हणतात की ते त्यांनी बाहेर जाण्याची योजना आखली. तो तपशील आता कल्पनेनं सगळ्यांनी भरलाय. एक गोष्ट नक्की की महाराज आतून बाहेर गेले. बाहेरून बाहेर तर जाऊ शकत नाहीत, आतून आत जाऊ शकत नाहीत. आतून बाहेर गेले हे तर्कानं कळू शकतं. एवढ्यावर काम भागायला पाहिजे. पण काही मंडळींचं तसं नाही. मिठाईच्या पेटाऱ्यातून गेले असतील तर मिठाईचा भाव तो कळला पाहिजे. मिठाई कुठल्या प्रकारची, अरे पण बाहेर पडायला मिठाईशी काय संबंध येतो कळलं. मग प्रत्येकानं जमेल तेवढी आपली अक्कल वापरून त्या इतिहासाच्या चिंध्या करण्याचा प्रयत्न केला की ते आत अडकून पडले होते आणि ते बाहेर गेले. यापेक्षा जास्त मलाही काही खरं त्रास करून घ्यावा असं वाटलं नाही. सांगतात ते मोठे मोठे पेटारे होते. कशाला पेटारे, बाहेर सदिच्छा भेट म्हणून पाठवले जात होते. पेटाऱ्यातून मिठाई पाठवतात का कधी? पण मानूया आपण पेटाऱ्यातून ती पाठवली असेल, मग चांगले आज लहान लहान तयार करून घेतले असते मुद्दाम त्याने, मोठे पेटारे माणसं बसतील असेल. तर तसं काही नाही. तो किल्ला आपण जर पाहिलात आग्र्याचा तर लक्षात येईल. त्याच्या वाटाही अशा तशा विस्तीर्ण आहेत. काही मिरवणुका निघायच्या, डफडी वाजायची, माणसं बाहेर पडायची, बाहेरची आत यायची, असं रोज असं काहीतरी चालायचं. त्या महाराजांनी साधारण जाणलं कुठल्या प्रहरी गर्दी असते, कसं लोक जातात वगैरे. आणि साधारण यावेळी व आरती होते किंवा तो हिंदूही राहत होते तिथं. असं काही नाही की आग्र्याला सगळे मुसलमान होते. तेव्हा असाच एक गर्दीचा क्षण पाहून महाराज बहुतेक गर्दीतूनच वेषांतर करून बाहेर पडले असावे. कारण शेवटी पेटाऱ्यातून ते गेले तरी पेटारे नेणारे लोक असतील, त्याने गावाच्या बाहेर ते टेकवले असतील, त्यानंतर ती मिठाई वाटण्यासाठी काढण्याचा प्रयत्न केला असेल, तेव्हा झाकण उघडलं असेल. आतून बाहेर पडणारे शिवाजी महाराज दिसल्यानंतर ते काय पेटारेवाले गप्प बसले असतील का महाराजांनी लगोलग त्यांना ठार केला असेल? इतकं कशाला तसदी घ्यायची? म्हणजे मला असं वाटतं नाही कळणार आपणाला. ते गेले एवढं नक्की आहे. नाही तेही त्याविषयी शंका असेल तर त्याच्याही पलीकडे जाऊन ते नक्की जन्माला आले होते का याचंही संशोधन करावं. कारण काही लोकांना बराच वेळ असतो आणि इतरांच्या जन्मतारखा काढण्यात, स्वतःचा जन्म वाया घालवण्यात ती मंडळी पटाईत असतात आणि त्याला संशोधन नाव देतात. तर हे संशोधन काही आपणाला परवडणारं नाही. पण महाराज बाहेर गेले. आता बाहेर गेल्यानंतर काही तयार घोडे होतेच. त्या घोड्यावर स्वार होऊन त्यांनी अनपेक्षित वाटेनं प्रवासाला सुरुवात करून पहिला टप्पा त्यांनी मथुरेला घेतला. मथुरा वृंदावन भागात हिंदू मंदिर आहेत, हिंदू लोक आहेत, हिंदू कुटुंब आहेत, म्हणून तिथं ते थांबले. आणि मोरपंतांचे नातेवाईक तिथं होते, काशीपंत, विसाजीपंत, त्यांच्या घरी ते उतरले. त्यांना सगळं समजावून दिलं आणि संभाजी महाराजांना त्यांच्या जवळ ठेवलं की या पोराचा सांभाळ तुम्ही करा, आमचा जीव धोक्यात आहे, आम्ही पोहोचूच घरी याची खात्री नाही, पण या बाळाचा सांभाळ तुम्ही करा, निरोप येईल तेव्हा परत पाठवा. म्हणजे असा हा पुन्हा जीवनातला प्रसंग आहे. त्या या प्रसंगी निर्णय घेणं, पावलं टाकणं हे काम किती अवघड असेल. तेव्हा कर्तृत्व संपन्न पुरुषांच्या जीवनामध्ये काय काय घडत असतं हे पाहण्याचा प्रयत्न केला तर कळेल की शिवचरित्र हे मूर्तिमंत महाभारत आहे. म्हणजे एका 50 वर्ष आयुष्य अनुभवलेल्या माणसाच्या जीवनात हे इतकं सगळं घडलेलं आहे. तिकडं आईला काळजी वाटते,
ती देवीला साकडं घालते आहे की माझं लेकरू परत येऊ दे, राज्याचा सांभाळ करण्यासाठी त्याच्या परतीची गरज आहे. आई पदर पसरून भीक मागते की माझं नातवंड आणि माझा पुत्र परत येऊ दे. मग तिकडे आई चिंतेत आहे, महाराष्ट्र सगळा चिंतेत आहे की महाराज गेले आहे आणि महाराजांच्या निवासस्थानाला बंदीशाळेचं रूप आलेलं आहे. महाराज परत येणार का? घरामध्ये चर्चा होते आहे, मंदिरामध्ये साकडं घातलं जात आहे. अवघा महाराष्ट्र महाराजांची प्रतीक्षा करतो आहे. हवालदिल झालेला, किल्ले गमावून बसलेला दुर्भागी महाराष्ट्र. पण महाराज पुन्हा सुखरूप परत जात आहेत. आणि परत गेल्यानंतर पुढे काही दिवसांनी 2-2.5 महिन्यांनी पुन्हा संभाजी महाराज घरी येत आहेत, राजगडावरती येत आहेत. पण त्यानंतर शिवाजी महाराजांनी काय केलं असेल? आम्ही काय करतो, संक्षिप्त पुस्तकं लिहितो ना, आग्र्याहून सुटका, पान उलटलं, सिंहगड सर, काय थोडक्यात ते संपवायचं बसवायचं असताना सगळं त्या आग्र्यावरून आल्याने सिंहगड घेतला. असं घडलं नाही. सुमारे 3.5 वर्ष शिवाजी महाराजांनी आक्रमक पवित्रा घेतला नाही. परत आल्यानंतर एकच काम केलं, गावोगावी गेले, लोकांशी पुन्हा संपर्क साधला, संवाद केला. लोकांना त्यांनी विचारलं की मी आपले किल्ले शत्रूच्या ताब्यात दिले, परस्पर तह केला. हे किल्ले घेताना आपल्यापैकी अनेकांनी रक्त सांडलं होतं, हे मला माहीत होतं, पण मी आगतिक झालो, मी तह केला, किल्ले सोडले. आता माझ्यावर तुमचा विश्वास किती, हा खरा प्रश्न आहे. म्हणून मी तुमच्या पुढे आलो आहे आणि विचारतो आहे की पूर्वीचा शिवाजी तो मी तुमच्या पुढे उभा आहे, पण पूर्वीची निष्ठा, पूर्वीची श्रद्धा, पूर्वीचा विश्वास अजून तुमच्या मनात नांदतो आहे का? त्या उभ्या महाराष्ट्रानं सांगितलं, महाराज अजूनही आमचा आपल्यावरती तेवढाच विश्वास आहे. म्हणून जनतेचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी महाराज महाराष्ट्रभर फिरत होते. या गोष्टीकडे लक्ष वेधलं जात नाही. म्हणजे नेत्याला काय करावं लागतं त्याचं ते उत्तम उदाहरण आहे. प्रत्येक गावात जायचं, करती माणसं, वडीलधारी माणसं, कोणी धर्मचिंतन करणारी माणसं, कोणी साधू असतील, सगळ्यांना भेटायचं. आणि मी माझ्या प्रयत्नात अपुरा पडलो, पण आपला विश्वास आहे ना, तर लोक सांगायचे, महाराज आपण आमचे देव आहात, आपण घेतलेले निर्णय हे आम्हाला शिरोधारी आहे. पण तरीसुद्धा हा देव प्रत्येक भक्ताच्या दारात जात होता. म्हणून कोणीतरी म्हटलं आहे की शेवटी सत्तेचा निश्वास सोडल्याशिवाय जनतेचा विश्वास संपादन करता येत नाही, हे महाराजांना कळत होतं. इथेच तर मोठेपणा आहे. नाहीतर एखादा म्हणाला असता, फोन करा, कोण कोण आहे तिकडं, आपली माणसं कार्यकर्ते आहेत ना, त्यांना सांगा मी परत आलोय म्हणून, या सकाळी भेटायला, जमलं तर चहाला. अशी माणसं येत नाही. तो माणसांच्या दारात जावं लागतं. म्हणजे ज्याला खरोखरच आदर्श नेतृत्व करायचं आहे त्याला आपल्या अनुयायांना प्रसंगी शरण सुद्धा जावं लागतं. का? तर तेच दैवत असतं, तीच शक्ती असते, ती प्रसन्न राहणं आवश्यक असतं. आणि म्हणून हा नेता अत्यंत विनम्र होत असतो. महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये ते देखील केलं होतं. हे मी आपल्याला एवढ्यासाठी सांगतो की बहुतेक भाग सगळ्यांना माहीत असतो, आता फक्त भाग हा विचाराचा आहे. आणि म्हणून आजच्या लोकशाहीच्या जमान्यामध्ये या चरित्राचं आपण जेव्हा चिंतन करतो तेव्हा लोक या नावाची शक्ती ही शेवटी तिचा आधार घेऊन तिच्या बळावरती लोककल्याणकारी असं आदर्श राज्य उभं करता येतं. त्याचं इतिहासानं या भरतखंडाच्या पार्श्वभूमीवरती सादर केलेलं प्रात्यक्षिक म्हणजे शिवजीवन असं म्हणता येईल. शिवाजी महाराजांचं जीवन हे एक ऐतिहासिक प्रात्यक्षिक होतं. ज्याला आयुष्यामध्ये काही जगाच्या कल्याणाच्या गोष्टी करायच्या असतील, समाजाचं नेतृत्व करायचं असेल, त्यांनी शिवरायाचे आठवावे रूप, शिवरायाचा आठवावा प्रताप असं म्हटलेलं आहे. ते अगदी खरं आहे. पण मात्र हा सारा तपशील बघावा लागेल. महाराजांच्या जीवनातले सारे क्षण अभ्यासावे लागतील. अगदी हातामध्ये तराजू घ्यावा लागेल. मग आता तुम्हालाही राग आला तर एखादा प्रतापराव जर तुमच्याजवळ असेल तर तो चालता होईल हे कळलं पाहिजे. आणि नकळत महाराजांच्या हातून जर काही प्रमाद घडले असतील तर आपणाला ते टाळता आले पाहिजेत असं माझं मत आहे. एवढे मोठे महाराज चुकले, मग आम्ही चुकायला काय हरकत आहे असं म्हणू नका. ते महाराज होते, त्यांना ते पेलत होतं आणि निदान प्रमादाचं क्षालन करून नवीन सुधारणा करण्याइतपत सामर्थ्य त्यांच्याजवळ होतं. आपण सामान्य माणसाने शक्यतो चुकूच नाही. त्यानंतर आणखी एका संशोधकाला एक पडलेलं कोडं सांगतो. शिवाजी महाराजांच्या अंगात, आता जरा अभ्यास करण्यासारखा विषय, जगदंबेचा संचार होत असे असं एका लेखकाने लिहून ठेवलं. आता संचार होत असे म्हणजे नेमकं काय होत असे
तर महाराज एकाग्र होत असत गाभाऱ्यात बसल्यानंतर. एखादा निर्णय घेण्यासाठी आपण असमर्थ आहोत असं त्यांना वाटत असेल, त्यावेळी अधिक एकाग्र चित्त होण्यासाठी ते मंदिरामध्ये जात आणि बाहेर जेव्हा येत ते आपला निर्णय ते सांगत. मंदिर हे एक अत्यंत पवित्र आणि मंगल अशी जागा असल्यामुळं महाराजांना लवकर एकाग्र होता येत असे आणि आपला निर्णय ते सांगत. ही वस्तुस्थिती. तर त्यावर लगेच काही लोकांनी रचना केली. आत गेल्यानंतर त्यांच्या अंगात जगदंबेचा संचार होतो आणि बाहेर आल्यानंतर महाराज आपलं मनोगत व्यक्त करतात. तेव्हा महाराजांचा आवाज हा जगदंबेचा आवाज आहे. तेव्हा आता महाराजांची आरती करायला सुद्धा हरकत नाही. त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना इथे भरपूर काम आहे. महाराजांना या प्रकारची बाधा कधीही झाली नव्हती. म्हणजे ते ईश्वरनिष्ठ होते, उदात्त तत्वाचं चिंतन करणारे होते, पण हा भाग तिथे कुठेही नव्हता हे आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे शेवटी एका चरित्राचा विचार करीत असताना महाराष्ट्राच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये लोकांचा भाग्योदय घडवण्यासाठी कटिबद्ध झालेल्या एका माणसाचं व्यक्तिमत्व लोकांच्या साक्षीनं कसं आकाराला येतं आणि त्याच्यातून किती सामर्थ्य प्रकट होतं याचं ते प्रात्यक्षिक होतं. एवढ्याच दृष्टीनं त्याच्याकडे बघायचं. आता परत महाराज येण्याची शक्यता नाही. आले तरी आपल्यातले काही लोक पुढे जाऊन आडवे होऊन सांगतील, महाराज तुम्ही आता शक्यतो न येणं चांगलं, कारण आमचं बरं चाललेलं आहे, आम्ही तुमचंच नाव घेतो आहोत, कळलं का, तेव्हा तुम्ही कशाला येता वगैरे. तेव्हा म्हणजे आणि फोन करून काही लोक सांगतील, पण आम्ही आता एवढे भाग्यवान नाही की महाराज पुन्हा परत येण्याची शक्यता नाही. आणि आले तरी पुन्हा महाराज हेच म्हणतील की ही लोकशाही आहे, ही डेमोक्रेसी आहे, मलाही कळतं. आता तुम्ही दिलं तर मी नेतृत्व घेणार. शासन प्रशासन त्याचे नीती संकेत आणि भारताची राज्यघटना ही मलाही मान्य करावी लागणार. देशाचा कायदा हा मीही शिरोधार्य मानणार. त्यामुळे आता मी जे काही करीन ते कायद्याला धरूनच करीन, घटना मानूनच करीन, तुमचा विचार विनिमय किंवा तुमचा विचार जमेला धरूनच करीन, म्हणून तुमच्या मताला मी कौल लावीन. त्या लोकमत जे आपण म्हणतो ते लोकमत ही सगळ्यात प्रभावी शक्ती आहे असं माझं मत आहे. की लोकमत जितकं उन्नत होईल तेवढी लोकशाहीची उंची वाढेल. म्हणून नुसतं शिवाजी महाराजांचं स्मरण आणि स्तवन करून लोकमताची उंची वाढणार नाही, तर त्यांच्या जीवनामधला स्तुत्य आणि ग्राह्य भाग जो असेल तो आत्मसात करून शिवछत्रपती या नावाचं सांस्कृतिक जीवनसत्व आपल्यापैकी प्रत्येकानं आत्मसात करून आदर्श नागरिकत्व संपादन करून जाणता मतदार व्हायला शिकलं पाहिजे असं माझं मत आहे. जाणतेपणा जर मतदाराला प्राप्त झाला तर देशाचा भाग्योदय लवकर घडेल. अर्थात हे राजकारणी माणसाचं बोलणं तुम्हाला वाटेल, परंतु ज्या अनेक महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र हा विषय शिकवला जातो अशा अनेक महाविद्यालयांचं असणारं जे विद्यापीठ त्याचा मी प्रमुख होतो. शेवटी हे राजनैतिक सिद्धांत सांगावेच लागणार आहे, त्यात तसला डावपेचाचा कसलाही भाग नाही. म्हणून शेवटी हे लोकशिक्षण करावं लागतं, ही व्याख्यानं द्यावी लागतात, कशाचा तरी उलगडा करावा लागतो. शिवाजी महाराजांचा बाकीचा सगळा भाग माहीत आहे आणि त्यामुळं त्याच्यावरती अधिक बोलण्याची खरं गरजसुद्धा नाही. 3.5 वर्षानंतर महाराजांनी आक्रमक पवित्रा घेतला, गडामागून गड परत घ्यायला सुरुवात केली आणि हा प्रयत्न करीत असतानाच हा तानाजी 70 साली धारातीर्थी पतन पावला. 74 साली सगळे गडकोट ताब्यात आलेले होते, स्वराज्याचा विस्तार झालेला होता. आता आपण खऱ्या अर्थानं स्वतःचं असं राज्य स्थापन केलं आहे, तेव्हा राज्याभिषेक आपण करून घेतला पाहिजे असं महाराजांना वाटलं. आणि 1674 साली महाराजांना राज्याभिषेक झाला. पण हा राज्याभिषेक होण्यापूर्वी काही विद्वान उठले, महाराजांना भेटले आणि म्हणाले, महाराज राज्याभिषेक आपणाला करून घेता येणार नाही. भेटणारे पंडित होते, महाराजांचे आश्रित होते, तसे महाज्ञानी होते आणि महाराजांना सांगत होते, महाराज आपण फार मोठे आहात पण आपणाला राज्याभिषेक करून घेता येणार नाही. महाराजांनी विचारलं का, तर त्यावर त्यांना सांगण्यात आलं की राज्याभिषेक हा फक्त क्षत्रियांना होतो आणि कलियुगामध्ये क्षत्रिय उरलाच नाही. परशुरामाने ही पृथ्वी 21 वेळा निक्षत्रिय केली आहे, त्यामुळं मागे क्षत्रिय उरला नाही, त्यामुळं महाराज आपणाला राज्याभिषेक करून घेता येणार नाही. हे सांगणारे लोक होते. आश्चर्य नाही का. तेव्हा शिवाजी महाराजांनी शेवटी गागाभट्टाला पाचारण केलं. गागाभट्ट हे मूळचे पैठणचे. लहानपणी ते मुलं जसं दादा बाबा म्हणतात तसं ते गा गा म्हणायचे आणि तेच नाव पडलं त्यांना. लढिवाळपणानं आला गागा, कळलं का. तो विद्वान झाला तरी शेवटपर्यंत आपला गागाच राहिला. म्हणून लहानपणीच मुलांना नावं ठेवताना म्हणजे त्यांचं नाव ठेवताना
सावध राहणं अधिक चांगलं हे पालकांनी ध्यानी घ्यावं. तेव्हा पुढे या विद्वानाला त्यांनी बोलावलं आणि भोसले हे क्षत्रिय आहेत हे कागदपत्राच्या आधारानं महाराजांनी सिद्ध करून घेतलं. आता कोण या भानगडीत पडतो? कुणालाही निवडणूक लढवता येते, ही किती आनंदाची गोष्ट आहे. आपण किती पुढे गेलो बघा. नाहीतर तुमची एकदा जात सिद्ध करा, वर्ण सिद्ध करा, गोत्र सिद्ध करा, अपात्रता सिद्ध झालीच आहे, फक्त बाकीचं सिद्ध करा आणि एकदा इलेक्शनमध्ये कोलमडालात म्हणजे आमचं काम झालं. तेव्हा शिवाजी महाराजांना हे ऐकवण्यात आलं होतं. तेव्हा शिवाजी महाराज म्हणाले होते की ठीक आहे, माझं क्षत्रियत्व वादग्रस्त असेल, पण अविवाद्य क्षत्रियत्व कोणाचं तरी असेल ना, त्यांनी राज्याभिषेक करून घ्यावा, जनतेला राजा मिळावा एवढीच इच्छा. हा राजा ही त्या काळाची गरज होती. आज राजपद नाही, पण तेव्हा होतं. म्हणजे राज्याचं लक्षण सांगताना भूमी, लोकसंख्या, राजा, सिंहासन हे सगळं लागत होतं. तर त्या राज्याला राज्य म्हणत होते. मराठ्यांच्याकडं महाराष्ट्र होता, भूमी त्यांची होती, पण त्यांचा राजा नव्हता. त्यामुळं महाराष्ट्र राज्यच अस्तित्वात येऊ शकत नव्हतं. म्हणून शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करणारं राजपद हे निर्माण झालं पाहिजे, त्याच्यासाठी राज्याभिषेकाचा सोहळा आयोजित केला. आणि त्याच्यावरती हरकतीचे मुद्दे काही विद्वानांनी उपस्थित केले. या राज्याभिषेकापूर्वी महाराजांनी भोजनाच्या निमित्तानं काही लोकांना बोलावणं केलं होतं विचारविनिमय करण्यासाठी. त्यावेळी मध्यभागी महाराजांचं ताट होतं, तर भरल्या पंक्तीतून काही लोक उठून गेलेले आहेत. का? उंचावरचं ताट महाराजांचं, ते छत्रपती होणार, ते राजे होणार, आम्ही काय कमी प्रतीचे आहोत का? आमच्या नसात काही शक्ती नाही का? त्यावेळी माणसं डोळ्या देखत निघून गेलेली आहे. म्हणजे हे दमदाटी हा प्रकार काय आजचाच आहे असं समजू नका. तरी महाराजांनी शांतपणे ते सहन केलं. ठीक आहे, तुमच्यापैकी कोणीही झाला तरी चालेल, पण त्यांच्यात एकवाक्यता होण्याची शक्यता नसल्यामुळं शेवटी शिवाजी महाराजांच्या वाट्याला हे राजपद आलं. महाराज हे निर्विवाद असे लोकनेते होते, पण तरी खुसपट काढणारी काही मंडळी होती आणि त्यांनी हे आक्षेप घ्यायला सुरुवात केली होती. शेवटी राज्याभिषेकाचा सोहळा झाला. गागाभट्टांनी तो उत्तम रीतीनं साजराही केला. आणि तेव्हा ज्या तोफा उडाल्या, रायगडावरती उडालेली गडागडावरती उडालेल्या तोफा, त्यावेळी गावागावात साखर वाटण्यात आली. आता आमचं पीक शेतात शेवटपर्यंत राहील, सुरक्षित राहील. आता आमच्या मुलीबाळींची लग्न बोहल्यावरती होतील. भोल्यावरून तरण्या ताठ्या पोरी कोणी पळवून नेत होतं. आई वडिलांच्या काळजामध्ये धडकी भरत होती. पोरीचं लग्न पार पाडणं महाराष्ट्रात शक्य नव्हतं. आता आमचा राजा अस्तित्वात आला, आमचा गड ताब्यात आला, आमचं निशाण फडकायला लागलं. शिवाजी राजा नावाचा आमचा देव आमचं रक्षण करील, ही भावना या महाराष्ट्रामध्ये एका शिवछत्रपतींनी निर्माण केली. आणि म्हणून सावरकर त्यांना शिवप्रभू म्हणत. शिवाजी महाराजांची सावरकरांनी आरती लिहिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा बॅरिस्टर असणारा भाषाप्रभू तो छत्रपतींची आरती लिहितोय. नंतर मला वाटतं महात्मा फुल्यांनी शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा लिहिलेला आहे. सुभाषचंद्र बोसांनी आझाद हिंद फौजेपुढं केलेल्या भाषणामध्ये एवढंच सांगितलं की आपण प्रतिकूल परिस्थितीत आहोत, आपल्याजवळ पुरेशी शस्त्र नाहीत, स्वातंत्र्याचा लढा आपण देणार आहोत. सिंगापूरच्या दलदलीत केलेलं हे भाषण आहे. शेवटी सुभाषबाबू म्हणाले, पण मी एक मंत्र तुम्हाला सांगतो, तो मंत्र म्हणजे शिवाजी शिवाजी आणि छत्रपती शिवाजी. हे सुभाषचंद्र बोसांसारखा ICSची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेला विद्वान सुद्धा म्हणत होता. म्हणजे शिवाजी महाराजांची योग्यता ही निर्विवादपणे अनेक विचारवंतांनी मान्य केलेली आहे. म्हणजे खेड्यापाड्यातल्या लोकांच्या भक्तिभावनेचाच तो विषय असं समजू नका. योगी अरविंदांनी बाजीप्रभूवरती एक प्रदीर्घ काव्य लिहिलं आणि शिवाजी महाराज हा जगदंबेचा भूतलावरचा आविष्कार होता, अवतार होता असं म्हटलं. गीतांजलीसाठी ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं त्या टागोरांनी एके ठिकाणी खंत व्यक्त केली की मी अनेक विषयावर लिहिलं, पण शिवाजी महाराजांच्यावर अजूनही मी लिहू शकलो नाही. हे लिहून होत नाही तोपर्यंत माझ्या जीवाला चैन पडणार नाही. शेवटी टागोरांनी महाराजांच्यावरती 2 गीतं लिहिली आणि एक असा सोहळा कलकत्त्याला आयोजित करण्यात आला. शिवजयंतीचा सोहळा होता आणि लोकमान्य टिळकांना बोलावणं करण्यात आलं होतं. टिळकांचं स्वागत करताना सांगण्यात आलं की शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातून लोकमान्य महाराज आले आहेत. त्याबरोबर लोकांनी अक्षरशः कल्लोळ केला. त्यानंतर टागोरांनी तयार केलेली लिहिलेली गीतं ही भगिनी निवेदितांच्या शाळेमधल्या मुलींनी त्या समारंभात म्हटली आणि मग टिळकांचं शिवाजी महाराजांच्यावरचं भाषण
लोकांनी ऐकलं. हा सोहळा झाला, एवढा शिवाजी महाराजांचा अभिमान. शेवटी शिवाजी महाराजांचे इंग्लिश चरित्रकार हे यदुनाथ सरकार, कोणी जदुनाथ सरकार म्हणतात, हे सरकार बंगालीग्रस्त होते, इतिहासाचे प्रेमी होते. त्यांनी हाऊस ऑफ शिवाजी, टाइम्स ऑफ शिवाजी हे ग्रंथ लिहिले आहेत, चांगले ग्रंथ झालेले आहेत. ह्या बंगाली माणसांचं महाराष्ट्रावर, मराठी संस्कृतीवर, शिवाजी महाराजांच्यावर अतोनात प्रेम. नवल वाटेल आपणाला. मी दिल्लीला ज्या काळात राहिलो होतो त्यावेळी भारतातून आलेले अनेक प्राध्यापक होते आणि रात्री दिवसा चर्चा होत असे, रात्री मनोरंजनाचा कार्यक्रम. आम्ही विद्यापीठात राहत होतो, तर एके दिवशी एक मनोरंजनाचा कार्यक्रम बंगाली प्राध्यापकाने आणि विद्यार्थ्यांनी सादर केला आणि त्यात शिवाजी महाराज होते. ते बंगालीतून बोलत होते, त्यांचा दरबार भरला होता, सगळं बंगालीतून कामकाज चालत होतं. आम्हाला ओळख पटली, हे आपले शिवाजी महाराज आहेत. तेव्हा कार्यक्रम संपल्यानंतर त्या प्राध्यापक मित्रांना मी विचारलं, हा कार्यक्रम तुम्ही सादर केला? त्यावर त्यांनी मला सांगितलं, आज शिवजयंती आहे. आणि मी भोसले, गप्प बसलो. कळलं का? म्हणजे त्या बंगाली माणसांना अजूनही वेळ. मग दुसऱ्या दिवशी त्यांना आम्ही विचारलं, बंगालमधल्या लोकांना शिवाजी महाराजांच्या विषयी काय वाटतं? तर शिवाजी महाराजांच्या विषयी अपार भक्तिभाव वाटतो आणि महाराष्ट्रावरती बंगाली माणसांचं अतिशय प्रेम आहे. याचं कारण आम्ही बंगाली लोक कालीचे उपासक आहोत आणि तुम्ही मराठी माणसं शेवटी देवीचे उपासक आहात. तेव्हा आपण सारे देवीचे भक्त आहोत आणि स्वातंत्र्य देवतेचे उपासक आहोत आणि शिवाजी महाराज हे स्वातंत्र्य देवतेचेच पुत्र होते असं आम्ही बंगाली माणसं मानतो. म्हणजे महाराष्ट्राबाहेर सुद्धा शिवाजी महाराज हा कौतुकाचा, कुतूहलाचा, आदराचा, भक्तिभावाचा विषय म्हणून आजही अभ्यासला जातो आहे. हे कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे. फक्त आपणच अभ्यास करत नाही एवढी एक आपली तात्विक अडचण आहे, पण कुणीतरी करील अशी आपली श्रद्धा आहे. कारण का आपलं एक अशी पद्धतच आहे, कुणीतरी हे केलं पाहिजे आणि कधीतरी झालं पाहिजे, पण हे बघायला पाहिजे.